उपशिक्षणाधिकारी बालाजी गोविंदराव शिंदे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सेवा गौरव सोहळा उत्साहात संपन्न। नांदेड तसेच परभणी जिल्ह्यात शिक्षण अधिकारी म्हणून काम केलेले उपशिक्षण अधिकारी तथा शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत आणि महत्त्वाच्या क्षेत्रात काम केलेले बालाजी गोविंदराव शिंदे यांचा सेवा गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना सेवा गौरव निमित्त शुभेच्छा दिल्या। यावेळी अनेकांनी विविध मंगल कामना व्यक्त केल्या। पाहूया याविषयीचा हा वृत्तांत। मी गंगोत्री काश्मीर दत्तात्रय राणा देशमुख तालुका देशमुख जिल्हा लातूर। हे बालाजी गोविंदराव शिंदे हे माझे मेहुणे आहेत आणि त्याचबरोबर याही पण आहेत ते माझे। आणि या सेवानिवृत्त कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो। तर साहेबांचा स्वभाव अतिशय नम्र आहे, दयाळू आहे, मायाळू आहे। विशेष सांगायचं म्हणजे साहेबांनी माझी मुलगी देत असताना तर साहेबांनी अजिबात काही माझ्याकडून घेतलेलं नाही। ते आहेराबाबत सुद्धा कपडे घेत असताना सुद्धा अतिशय कुठल्याही प्रकारची त्यांनी अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे त्यांनी आमचं नातं पुणे संबंधाचं नातं मी त्यांना सेवानिवृत्तीबद्दल त्यांचं पुढील आयुष्य सुख समाधानाचं आरोग्याचं भरभराटीचं जावं हीच त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद जय महाराष्ट्र। दीपकराव मांदळे, शिक्षणाधिकारी मनपा नांदेड। आज बालाजीराव शिंदे सर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। बालाजीराव शिंदे हे प्राथमिक शिक्षक होते सुरुवातीला, त्याच्यानंतर 2005 ला ते विस्तार अधिकारी झाले आणि आम्ही दोघं पण बॅचमेंट आहोत। मला आनंद होतोय की माझा बॅचमेंट आज वर्ग 2 म्हणून रिटायर होत आहे आणि त्यांचेच पायगुण म्हणा माझं पण मे मध्ये प्रमोशन झालं आणि मी शिक्षणाधिकारी मनपा म्हणून रुजू झाले। बालाजी शिंदे सर अत्यंत अभ्यासू माणूस, सर्वांना मदत करणारा आणि एका हाकेला धावून येणारा अशा या माणूस आज शिक्षण क्षेत्रातून सेवानिवृत्त होत आहे। याचं ही न भरून येणारी उणीव आहे, कारण यांचे जे मार्गदर्शन आम्हाला भेटायचं ते आता आम्हाला दुर्मिळ होणार आहे। तरी पण शिंदे सर आमच्या सानिध्यात नेहमी राहतील आणि आठवणीत राहतील आणि नेहमी आम्हाला सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि शिंदे सरांना खूप साऱ्या शुभेच्छा देते। ईश्वर त्यांना निरोगी आरोग्य देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना। मी LB चव्हाण, जिल्हाध्यक्ष कास्टराब शिक्षक संघटना। आज माननीय बालाजीराव शिंदे साहेब उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड, जिल्हा परिषद परभणी यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। साहेबांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे। प्राथमिक शिक्षकापासून विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, मनपाचे शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद परभणी येथे उपशिक्षणाधिकारी पदावर त्यांनी अतिशय उत्कृष्ट कार्य केलं। एक बहुजनातील अधिकारी, सर्वसमावेशक असं निर्णय घेणारे अधिकारी, शिक्षकांना समजून घेणारे अधिकारी व त्याची प्रतिमा होती। अगदी निष्कलंक असं चारित्र्य असणारा, ते चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व म्हणून आज सर्व संघटनेचे पदाधिकारी असोत, शिक्षक असोत किंवा नेते असोत त्यांच्याकडे पाहतात। त्यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला आवर्जून अनेक लोक उपस्थित होते, त्यांच्या सुंदर अशा प्रतिक्रिया दिल्या। मी साहेबांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। सेवानिवृत्त मुख्याध्यापक आंध्र समिती हायस्कूल नांदेड बालाजीराव शिंदे यांचा परिचय मला फार पूर्वीपासून होता, पण एक शिक्षण अधिकारी म्हणून माझ्या जास्त संपर्कामध्ये आलेले। मी संघटनेचे काम करत होतो शिक्षकांकडे आणि त्याने अधिकारी म्हणून प्रशासनाचे काम करत होते, परंतु प्रशासनामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्याशी बऱ्याच अधिकाऱ्याशी आमचे वाद झाले प्रश्नावरून। परंतु बालाजी शिंदे यांच्याशी आम्हाला असं कधी वाद करण्याचा प्रसंग पडला नाही, कारण त्याने आम्ही सूचना केलेल्या नियमात बसवण्याचे काम भरपूर वेळेवर करून दिले। त्यामुळे आता असा एक कर्तव्यदक्ष अधिकारी आजच्या काळामध्ये निरपेक्ष भावनेने काम करणारा सेवानिवृत्त होत आहे
त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि उर्वरित आयुष्याची चर्चेत प्रार्थना करतो. आता उरलेला समय आहे त्याने आतापर्यंत प्रशासनामध्ये घालवला, पण आता सामाजिक कार्यामध्ये त्याने वेळ द्यावा अशी त्यांना या प्रत्येक विनंती करतो. धन्यवाद. नारायण, जिल्हा परिषद प्रमुख, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तथा संचालक समता परिषद नांदेड. आमचे गुरु आदरणीय बालाजीराव शिंदे सर हे आम्हाला शिक्षण विस्ताराचे अधिकारी म्हणून नांदेड पंचायत समिती पाहित होते. त्यांचं काम करण्याची शैली अतिशय प्रामाणिक आणि गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले आणि साहेबांचे ज्यावेळेस प्रमोशन उप शिक्षण अधिकारी म्हणून परमनंट झाले, आम्हाला मनापासून खूप आनंद झाला आणि साहेब आज सेवानिवृत्त होत आहेत याचा आम्हाला खूप मनापासून आनंद आहे. आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिवाराच्या वतीने बालाजीराव शिंदे साहेबांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी बालाजी सोनाबाई गोविंदराव शिंदे शिराढोणचा रहिवासी आहे. लहानपणापासून मी माझ्या मित्रांसोबत राहिलो. 1ली ते 10वीपर्यंतचे शिक्षण माझं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिराढोण आणि जिल्हा परिषद अनुदानित हायस्कूल शिराढोण व भीमाशंकर विद्यालय शिराढोण येथे माझं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण झालं. त्यानंतर मी BEd केलं. BEd करून 1/8/1989ला प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेत रुजू झालो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव किवळा तालुका लोहा येथून माझ्या कार्याची सुरुवात झाली. डिसेंबर 2005मध्ये मी परीक्षा देऊन शिक्षण विस्तार अधिकारी झालो आणि मुखेड येथे कार्यरत राहिलो. मुखेड येथे काम करत असताना डॉक्टर श्रीपद परदेशी साहेबांसोबत मला जो अनुभव मिळालेला आहे आणि मी नांदेडला 10 वर्ष नोकरी केली. साहेबांनी मला जे काम दिलं होतं संकल्प शिष्यवृत्ती 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांचं तयारी करणे, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणे हे मला माझ्याकडे सोपवले होतं आणि त्या मला परिस्पर्श झाला म्हणजे परदेशी साहेबांचा जवळून संबंध आला. त्याच्यानंतर मी काम करत असताना नांदेडमध्ये हिमायतनगर, किनवट, कंधार या मुखेड येथे गट शिक्षण अधिकारी, हिमायतनगर गट शिक्षण अधिकारी, कंधार येथे गट शिक्षण अधिकारी आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा शिक्षण अधिकारी म्हणून काम केलं. याचा खूप अनुभव माझ्या पाठीशी होता. 2025ला मी उपशिक्षण अधिकारी म्हणून जिल्हा परिषद परभणी येथे रुजू झालो आणि आज 31 जुलै 2026 रोजी 37 वर्षाची पूर्ण सेवा करून मी सेवानिवृत्त झालो आणि माझ्या ह्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद ज्यांनी दिला त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि मला आजचा खूप आनंद झालेला आहे. माझी अर्धांगिनी ललिता गंगोत्री ही एक शिक्षिका आहे, संवेदनशील शिक्षिका आहे आणि तिच्यामुळं मला हे कार्य करणं शक्य झालं कारण तिची साथ होती म्हणूनच मी माझ्या जीवनाला यशस्वी करू शकलो. धन्यवाद. लक्षात असं आलं की परीक्षा तुम्हाला माहीत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये परीक्षा हा खूप कॉपीचा सोळसुळाट होता आणि प्रामाणिक अधिकारी परदेशी साहेबांचा अतिशय प्रामाणिक. त्यांना वाटलं की नांदेडची पोरं जर कॉपी करून पास होत असतील तर भविष्यात यशस्वी होऊ शकणार नाही. साठी इंजिनिअरिंगसाठी असेल, MPSCच्या स्पर्धा परीक्षेत असेल किंवा UPSCमध्ये असेल आपला गुणवत्तेचा टक्का वाढला. त्याला केवळ आणि केवळ हे नांदेडचं शिक्षण हा बनवण्यासाठी जी तळमळ परदेशी साहेबांनी केली होती त्याचं ते फलित आहे आणि त्या मला खारीचा वाटा म्हणून थोडंसं त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. साहेबांचे मी आभारही व्यक्त करतो आणि कृतज्ञताही.